आयुष्यपत काय यो विषय नवीन सातारमध्ये. चक्क केदारनाथचं मंदिर आणि ते पण आपल्या सातारमध्ये. तर चला मग बघूया. तर नमस्कार. तर आपलं स्वागत आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर आपण आज चालवलं केदारनाथचं मंदिर बघाय. पण जाता आता हे दृश्य बघायला भेटलं. मग काय घेतली गाडीन चाललो उरमुडीच्या पुलावनं. रोकू जितना उतनी बगावत हो, लगता है ऐसा हाल दिल की तुम जरूरत हो, मुझको भी तो जरूरी, तू भी नशे में पूरी, तो कैसे तलब लग गई. आता आपण आलेलो आहे मंदिरापाशी. तर आप मंदिर पाहू शकता. हे पाहू शकता मंदिर आपण. श्री केदारनाथ धामपंच देवालय संस्थान. चला आता मंदिरात जाऊया आपण. हे पाहू शकता आपण नंदी. त्या नंदीच्या पाया पडून घेऊया पहिल्यांदा. पाहू शकता हे मंदिर. आतमधला नजारा पाहून मन एकदम तृप्त होऊन जातं. आतमधला एकदा नजारा बघून घ्या. कसं कोरीव काम केलंय ते बघा. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर. आतमधून कसे स्वच्छ आणि सुंदर आहे बघा. एकदम भारी. तर मला वाटलं की काय आपल्याला खोटी न्यूज भेटलेली आहे. केदारनाथचं मंदिर काय आपल्या सातारमध्ये नसेल. पण म्हणलं काय पण होते बघून याचं. मग काय घेतलं भावांना दोन्ही आणि चाललो बघायला. तर नमस्कार. आपण पाहू शकता आपल्याला केदारनाथ मंदिर दिसलेलं आहे. पाहू शकता. बा आता काम चालू आहे. मग काय आलो मंदिरापाशी आणि डायरेक्ट लावली गाडी मंदिराच्या पुढ्यातच. म्हणलं आता मंदिराच्या पुढ्यात लावायची गाडी. मंदिराच्या आतमध्ये तर इथून पॅक आहे. आपल्याला जायला जागा भेटते का बघूया. कशी आलेत पाहू शकता. आणि आतमधला व्ह्यू मंदिराच्या पाहू शकता. तळघर ज्याला म्हणतात ते हेच तळघर. तर मंदिराच्या आतमधील कोरीव काम तुम्ही पाहून बघा कसं दिसतंय ते बघा. छोटी छोटी मंदिरं करून ठेवलेत.